मी एम-पी-एस-सी 2021 साली करत होतो मित्रांनो. राज्यसेवेची एक्झाम दिली. पी-एस-आयसाठी मला सिलेक्ट व्हायचं होतं. 2 स्टार अंगावरती लावून घ्यायचे होते. वर्दीचं स्वप्न होतं. मित्रांनो, घरची परिस्थिती थोडीशी गरिबीची होती, हलाखीची होती. त्यामुळं मित्रांनो, एम-पी-एस-सी सोडली मी त्यावेळेस आणि कॉर्पोरेटमध्ये प्रवेश केला. आता कॉर्पोरेटमध्ये काम करतो. परंतु आज मागं वळून बघितलं ना, ती मनात खंत वाटते, की बाबा रे, काहीतरी मोठी गोष्ट मी विसरलो आणि ती गोष्ट मला ती वर्दी, ती 2 स्टार मला आठवतात. की मला पी-एस-आय बनायचं होतं. सब इन्स्पेक्टर बनून मला कार्यरत व्हायचं होतं. हाईट 6 फूट, पर्सनॅलिटी तशी, एक सब इन्स्पेक्टर दिसेल तसा मी दिसत होतो. आणि अजून पण ती गोष्ट माझ्या डोळ्यासमोर आली, की मला असं वाटतं, की बाबा रे, काहीतरी राहिलं, काहीतरी आयुष्यात मिसिंग झालं. आणि हीच गोष्ट कुणासोबत मिस होऊ नये म्हणून ह्या व्हिडिओच्या मार्फत मी त्या विद्यार्थ्यांना त्या गोष्टी देणार आहे. ती संधी देणार आहे. त्याच्यामध्ये मित्रांनो 10 विद्यार्थ्यांना ती संधी भेटणार. ज्याच्यामध्ये ते पैसे कमवू शकतात. गोरगरिबीतनं आलेले विद्यार्थी जे आहेत, जे एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी करतात पुण्यामध्ये, त्यांना ही संधी राहील. मित्रांनो, मी काय संधी देणार आहे तुम्हाला? माझ्याकडे काय आहे असं? तर माझ्याकडे आहे एक यूट्यूब चॅनल ज्याच्यावरती रेव्हेन्यू जनरेट होतो आणि लोकांना पाहिजे माहिती आणि त्या लोकांपर्यंत माहिती पोहोचवायचं काम आम्ही करणार आहे मित्रांनो. गोरगरिबीतनं आलेल्या मुलांचे हाल लई डेंजरस असतात. पी-जीचे पैसे भरायचे असतात, टिफिनचे पैसे भरायचे असतात. एवढंच नव्हे मित्रांनो, प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टींना त्यांना फेस करावं लागतं. पुस्तकं घ्यायला देखील पोरांकडे पैसे नसतात. मी लायब्ररीत बसायचो त्यावेळेस मला सगळ्या गोष्टी आठवतात की काय हालाकीचे ते दिवस होते. आता पैसे जरी आले असतील कॉर्पोरेटमध्ये तरी पण त्या गोष्टी मी त्या टायमिंगला घेऊ शकलो नाही याची खंत आहे. आणि याच गोष्टीमुळं मित्रांनो आपण एम-पी-एस-सी सोडतो, यू-पी-एस-सी सोडतो कारण आपल्या आयुष्यामध्ये पैसा उरलेला नसतो आणि घरचे असतील किंवा आपले जे पाहुणे असतील ते आपल्याला खोचत असतात, की कमवत नाही पोरगा, काय करत नाही, नुसता मुद्दा बसवलेला आहे. काय अधिकारी बनणार, काय साहेब बनणार? मित्रांनो, हा कॉन्फिडन्स कधीच ह्यांचा घेऊ नका. ह्यांना जेवढ्या शिव्या घालायच्या तेवढे घालून द्या. आपण ह्यांना इग्नोर करूयात. आणि ह्यांना इग्नोर करून आपल्याला ती पोस्ट काढायची, ती वर्दी हासिल करायची आहे. कारण त्या वर्दीमध्ये जी ताकद आहे ना, ती कशातच नाही आहे. त्या ऑरामध्ये, त्या वातावरणामध्ये जी ताकद आहे, ती कुणामध्येच नाही आहे मित्रांनो. त्या अधिकाऱ्याला भेटायला देखील लाईन लावावं लागते, ती ताकद त्यांच्याकडे आहे. आणि हे तुम्ही करणार आणि हा अभ्यास तुम्ही कंटिन्यू ठेवणार. मित्रांनो, ह्या व्हिडिओ मी ह्याच्यासाठी बनवत आहे, की तुम्हाला या यूट्यूब चॅनलमार्फत एक प्लॅटफॉर्म भेटणार आणि एक कॉन्फिडन्स देखील भेटणार, की तुम्ही तुमचे शूट केलेले व्हिडिओ तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करू शकता. म्हणजेच काय मित्रांनो, एक असं पार्टनरशिप करणार आहोत आपण या व्हिडिओच्या मार्फत किंवा या आपल्या दोघांमध्ये. जर तुम्ही मला व्हिडिओ दिले, तर मी तुम्हाला पार्टनरशिपमध्ये यूट्यूब रेव्हेन्यू शेअर देणार. म्हणजेच काय मित्रांनो, जर एखादा व्हिडिओ समजा त्याला 10,00,000 व्ह्यू आले किंवा 1,00,000 व्ह्यू आले किंवा 5,00,000 व्ह्यू आले, त्याच्यातनं जो पण मंथली रेव्हेन्यू जनरेट होणार, त्याच्यातला 50% रेव्हेन्यू जो आहे तो मी तुम्हाला देणार. 50% हा माझा असणार. कारण ह्या चॅनलला बनवण्यासाठी मी तब्बल 3 वर्ष लावलेले आहेत. एवढंच नव्हे मित्रांनो, हा चॅनल बनवण्यासाठी खूप सारी इन्व्हेस्टमेंट मी केलेली आहे. एवढंच नव्हे मित्रांनो, एडिटिंगपासून सगळ्या ज्या पण गोष्टी असतील त्या सगळ्या मी बघणार आहेत. आणि याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला 50% यूट्यूब शेअर याचा दिला जाईल, की तुम्ही एखाद्या गोष्टीवरती रिसर्च करायचा, त्याच्यावरती प्रॉपर व्हिडिओ बनायचा आणि तो व्हिडिओ बनवल्यावरती तुम्ही माझ्याकडे पाठवायचा. मी त्याला एडिट करून व्यवस्थितरित्या अपलोड करेल. त्याच्यावरती जेवढे पण व्ह्यूज येतील ते व्ह्यूज काउंट झाल्यावरती मित्रांनो त्याच्यातनं जो रेव्हेन्यू जनरेट होईल तो रेव्हेन्यू मी तुम्हाला शेअर करेल आणि तो रेव्हेन्यू शेअर झाल्यावरती मित्रांनो तुमच्या काही आर्थिक समस्या आहेत त्या सुटणार आहेत. एक लक्षात ठेवा मित्रांनो, जी ऑफर मी तुम्हाला देतोय त्याच्यामध्ये 50% रेव्हेन्यू कुठलाच यूट्यूब चॅनल तुम्हाला देणार नाही. 50% रेव्हेन्यू कुठला तुम्हाला न्यूज चॅनल देणार नाही, कुठला अँकर देणार नाही किंवा 50% रेव्हेन्यू कुठलाच एखाद्या कंपनीतला माणूस तुम्हाला देणार नाही. याच्यामध्ये मित्रांनो पार्टनरशिप होणार आहे आपली आणि यामध्ये तुमचा जो व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये आपण 50% पार्टनरशिप करून म्हणजेच काय 50% त्या व्हिडिओमधले माझे, 50% त्या व्हिडिओमधले तुमचे राहणार आहे आणि असं करून मित्रांनो तुमचा देखील पैशाचा जो प्रॉब्लेम आहे तो मी सॉल्व्ह करणार आहे. म्हणजेच काय मित्रांनो, एक साधी सिंपल मी तुम्हाला गोष्ट सांगतो. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने मला मेसेज करा. Instagramवरती खरं बोलतो माझं चॅनल आहे, त्याच्या थ्रू मला मेसेज करा. मित्रांनो, त्या चॅनल थ्रू मला मेसेज केल्यावरती पहिलं मी तुम्हाला एक टॉपिक देईल. तो टॉपिक दिल्यावरती मित्रांनो त्याच्यावरती तुम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे. जर तो व्हिडिओ मला आवडला आणि त्याच्यावरती खूप सारे व्ह्यूज आले
आणि याच्यामध्ये मी तुम्हाला ऑलरेडी सांगतो टर्म्स अँड कंडिशनमध्ये, तुमचा जो व्हिडिओ आहे तो मी यूट्यूबला अपलोड करणार. यूट्यूबला अपलोड केल्यावरती कमीत कमी त्याला 50,000पेक्षा जास्त व्ह्यू, म्हणजे मिनिमम 50,000 जर व्ह्यू आले, तर तो व्हिडिओ मित्रांनो सिलेक्ट केला जाईल आणि तो माणूस परमनंटली सिलेक्ट केला जाईल माझ्या यूट्यूब चॅनलसाठी. म्हणजेच काय मित्रांनो, त्या 50,000चे पण पैसे तुम्हाला भेटतील आणि यामध्ये मित्रांनो जर 50,000पेक्षा कमी व्ह्यूज आले तर तुम्हाला त्याचे पैसे भेटणार नाहीत आणि तो व्हिडिओ पण आहे मित्रांनो, तो हटवला जाणार नाही, तो काढला जाणार नाही. हे पहिलंच मी तुम्हाला सांगतो आहे. ही पार्टनरशिप असेल मित्रांनो आणि याच्यामध्ये तुमची जी इंटरॅक्टिव्ह माहिती आहे, तुमची जे डे टू डे लाईफमध्ये तुम्ही वाचता, करंट अफेअर्स असतात मित्रांनो, हे जे करंट अफेअर्स असतात ते MPSC UPSCचे मुलं वाचतात. त्याच्यामध्ये चालू घडामोडीमध्ये ज्या बातम्या असतात हे ते वाचतात. जर ते प्रॉपर वाचत असतील तर ते समजून घेत असतील आणि समजून घेतल्यावरती समोरच्या माणसाला एक्सप्लेन करायला अत्यंत सोपं जातं मित्रांनो. याच्यामध्ये तुमचा काडी मात्र वेळ जाणार नाही. म्हणजेच काय मित्रांनो, एखादा टॉपिक तुम्ही सिलेक्ट केला, तो टॉपिक सिलेक्ट केल्यावरती त्याच्यावरती तुम्ही व्हिडिओ बनवायचा आहे तुमच्यामार्फत तुमच्या मोबाईलवरती. कारण मला माझ्या स्टुडिओमध्ये येऊन तुम्हाला वेळ घालवायचा नाही आहे, तुमचा वेळ घालवायचा नाही आहे. कारण तुम्ही MPSC UPSCचा अभ्यास करताय. तुम्ही एखादा टॉपिक सिलेक्ट करायचा, चालू घडामोडीमध्ये जर कुठली मोठी घटना घडली त्याचा पूर्ण अभ्यास तुम्ही करायचा. त्याच्यावरती जो पण व्हिडिओ आहे ना, तुम्ही तो शूट करायचा. चांगल्या प्रकारच्या माईकने तो व्हिडिओ शूट करायचा. तो व्हिडिओ मला पाठवायचा. माझ्यापर्यंत तो व्हिडिओ आल्यावरती त्याच्यातला 50% रेव्हेन्यू शेअर, म्हणजेच काय, पूर्ण मंथली जो पण रेव्हेन्यू कॅल्क्युलेट होणार. आता जानेवारीचा महिना चालू होतो आहे, तर जानेवारी 1पासून ते जानेवारी 26 म्हणजेच जानेवारी 30पर्यंत जो पण रेव्हेन्यू कॅल्क्युलेट होईल, तो सगळा रेव्हेन्यू कॅल्क्युलेट करून मित्रांनो जो पेमेंट येतो आपल्याला, त्या पेमेंटमार्फत 50% अमाऊंट मी तुम्हाला देईल, 50% ती माझी राहील मित्रांनो. आणि या रीतीने तुम्ही एक विचार करा, जर तुम्हाला तुमचा व्हिडिओ लोकांना आवडला, तुमची माहिती लोकांना आवडली, तर तो किती व्ह्यूजला जाईल? 10 लाख व्ह्यूजला जरी गेला तरी ₹1,00,000 तुम्ही कमवू शकता. 60-70 हजार रुपये तरी मिनिमम कमवू शकता. एक विचार करा मित्रांनो, म्हणजे मी तुम्हाला आहे ना 10 लाखाचं जे उदाहरण देतो आहे, ते ॲडसेन्सवरती डिपेंड असतं की लोकांना तो किती आवडतो, इंटरॅक्शन तुमचं किती होतं. त्यामुळं मित्रांनो मला तुमच्याकडनं एकच अपेक्षा राहील, तुमचे जेवढे पण व्ह्यूज येतील मी तुमच्या समोरासमोर बसून ज्या पण गोष्टी असतील त्या पेमेंटशी रिलेटेड त्या करेल. तुम्हाला 50% रेव्हेन्यू शेअर त्याच्यातनं देईल. तुम्हाला फक्त तुमचा व्हिडिओ काढायचा आहे. एका महिन्याला यायचं, बसायचं. डे टू डे लाईफमध्ये तुम्ही व्हिडिओवरचे व्ह्यूज पण बघू शकता. माझ्याकडे यायचं, बसायचं, 1 तारखेला पैसे घेऊन जायचे मित्रांनो. हे काम तुम्हाला करायचं आणि ह्याच्यामध्ये मी फक्त 10 विद्यार्थ्यांना सिलेक्ट करणार आहे, जे की अक्षरशः ज्यांचे 50,000पेक्षा जास्त व्ह्यूज जातील त्याच विद्यार्थ्यांना. कारण मित्रांनो 50,000 व्ह्यूज म्हणल्यावरती त्या लोकांकडं तो कॉन्फिडन्स आहे की लोकांसोबत ते इंटरॅक्ट करत आहेत, त्यांचे व्ह्यूज लोकांना आवडत आहेत, त्यांचा पॉईंट्स लोकांना आवडत आहेत, म्हणून त्यांना मला हा रेव्हेन्यू शेअर करायचा आहे. कुठलाच न्यूज चॅनल मित्रांनो हे रेव्हेन्यू तुम्हाला शेअर करणार नाही. कोणच तुम्हाला एवढे पैसे देणार नाही. कुठं जरी तुम्ही कामाला लागला, पार्ट टाईम जॉब म्हणून कामाला जरी लागला, तरी तुम्हाला 50% अमाऊंट कोण देणार नाही. सुरुवातीच्या काळात तुम्हाला 10-15 हजारावरती कामाला ठेवतील. 12-12 तास तुम्हाला घासावं लागेल आणि तुम्हाला त्या जॉबचं सॅटिस्फॅक्शन राहणार नाही. तुम्ही जी MPSC UPSCची मेहनत करताय ते तुमच्या मनामध्ये राहणार नाही. त्यामुळेच मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे की तुम्हाला जर पैसे कमवायचे असतील, पुण्यामध्ये तुम्ही राहत असाल, तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. मित्रांनो Instagram थ्रू मला डायरेक्टली मेसेज तुम्ही करू शकता. खरं बोलतो माझ्या चॅनलचं नाव आहे, त्याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकल. एवढंच नव्हे मित्रांनो, मेलचा पण जो मेल ॲड्रेस आहे त्याची पण लिंक जे आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकल. याच्यामार्फत मला एक गोष्ट सांगण्यात येईल की ह्या रेव्हेन्यू तुम्हाला शेअर केल्यावरती तुमच्या जे पण अडचणी आहेत मित्रांनो त्या सगळ्या मिटतील. एक लक्षात ठेवा, डेली जर तुम्ही मला एक व्हिडिओ दिला, 30 व्हिडिओ जर महिन्याला तुम्ही दिले, तर विचार करा मित्रांनो 30 व्हिडिओला जर मॅक्झिमम व्ह्यूज आले, ते मॅक्झिमम व्ह्यूज जर माझ्याकडं मित्रांनो विचार करा, वेगवेगळे पॉलिटिकल टॉपिक आणा, ऐतिहासिक टॉपिक आणा, ज्याच्यावरनं लोकांना ती हिस्ट्री आवडेल, तो इतिहास आवडेल. हे सगळे पॉईंट आपण लोकांपर्यंत मांडूया. त्याच्यातनं जो पण पैसा येईल तो तुम्हाला 50% शेअर केला जाईल मित्रांनो. आणि ही ऑफर तुम्हाला कुठंच भेटणार नाही. ह्याच्यामधनं तुमचा एक फायदा काय होईल मित्रांनो, की तुम्ही व्हिडिओ मला दिला, तुमचा टाईम जास्तीत जास्त अर्धा तास तुम्ही दिवसाला घालचाल. एक लक्षात ठेवा, तुमचा MPSC UPSCचा अभ्यास तुम्हाला करता येईल. तुमच्या त्या अभ्यासावरती
कुठल्याही प्रकारची गदा येणार नाही. या रीतीने मित्रांनो तुम्ही पूर्णतः तुमच्या अभ्यासावरती पण फोकस करसाल. तुमच्या आणि जे व्हिडिओ तुम्ही मला देणार आहेत ते चालू घडामोडीचे, ऐतिहासिक गोष्टीचे, एंटरटेनमेंट, क्रिकेटशी रिलेटेड ज्या पण गोष्टी असतील त्या मी कव्हर करतो. ह्या सगळ्या न्यूजेस आहेत, ज्या चालू घडामोडी आहेत, त्या अक्षरशः तुमच्याकडनं येणार माझ्याकडनं. जे पॉलिटिकल टॉपिक्स आहेत, तुम्ही पॉलिटिकल विषयांमध्ये तरबेज असता, पॉलिटिक्स तुम्ही वाचता, कुठं काय आहे, काय राजकारण आहे हे तुम्हाला कळतं. त्यामुळं मित्रांनो हे जे व्हिडिओज असतील, काहीही असेल, जे तुम्हाला वाटतं की बाबा रे हे हिट होऊ शकतं. आता तुम्ही पार्टनर आहात म्हणल्यावरती बिझनेस पार्टनरला पण ही गोष्ट कळायला पाहिजे की कुठली गोष्ट मार्केटमध्ये चालू शकते. त्यामुळं मित्रांनो तुमच्यावरती डिपेंडंट आहे की त्या 10 विद्यार्थ्यांना तो टॉपिक सिलेक्ट करावा लागेल नंतर, की बाबा रे ही न्यूज चालणार आहे, ह्याच्यावरती मी व्हिडिओ बनवणार, मी तुम्हाला पाठवणार आणि हा तो अपलोड केल्यावरती मला रेव्हेन्यू जनरेट होणार. आणि एक लक्षात ठेवा मित्रांनो, ज्यावेळेस तुमचे व्ह्यूज व्यवस्थित येतील, महिन्याला ते कॅल्क्युलेट होतील, त्याच्यामधनं जेवढे पण पैसे येतील मी तुम्हाला देणार म्हणजे देणार. आणि हा व्हिडिओ सबूतसाठी आहे. माझ्यावरती जर पुढे जाऊन मी तुम्हाला धोका दिला तर डायरेक्टली तुम्ही माझ्यावरती कारवाई करू शकता. मी शब्दाचा पक्का आहे. 50% रेव्हेन्यू देणार म्हणजे देणार. म्हणजेच काय मित्रांनो, पूर्ण यूट्यूब चॅनलमधनं 50% नाही देणार. तुमचा जो व्हिडिओ असेल त्या व्हिडिओमध्ये जो रेव्हेन्यू जनरेट झालेला आहे तुमच्या व्हिडिओमध्ये, त्या व्हिडिओला डिवाइड बाय 2 करून त्याच्यातले 50% माझे, 50% तुमचे, असा हा रेव्हेन्यू शेअर होईल. आणि याच्यामध्ये तुम्हाला देखील माहिती आहे की यूट्यूबवरनं ज्यावेळेस रेव्हेन्यू जनरेट होतो त्यावेळेस किती पैसा भेटतो. तुम्हाला जॉब करून 10-15 हजार कमवून 12-12 तास घालवायचे आहेत का माझ्यासोबत यूट्यूब चॅनलवरती जॉईन होऊन चांगले पैसे कमवायचे आहेत. आणि त्याच्यामधनं तुम्हाला असं वर्क भेटतं आहे की तुम्हाला एवढा टाईम भेटतो आहे मित्रांनो की तुम्ही काहीतरी करू शकता. तुम्हाला जे स्वप्न जागलेले आहेत, जे MPSC UPSCचे, ते पूर्ण करू शकता. हीच माझी अपेक्षा आहे मित्रांनो, कारण मी सोडलेलं आहे. माझ्यामुळं माझं एक कर्तव्य ह्याच्यात हे राहील की माझ्यामुळं कुणाचं तरी जर चांगलं झालं, मी त्याला प्लॅटफॉर्म देतो म्हणल्यावरती तो पैसे तिथं जनरेट करणार, तो कमवणार आणि त्याला त्या गोष्टी भेटणार. म्हणूनच माझी इच्छा राहील मित्रांनो, तुम्ही या, जॉईन व्हा. मी तुम्हाला जो पण रेव्हेन्यू असेल बिझनेस पार्टनर म्हणून मी तुम्हाला कन्सिडर करेल आणि आपण जो पण रेव्हेन्यू असेल तो शेअर करू. नक्कीच मित्रांनो भेटूया. DMमध्ये माझ्या मॅसेजेसमध्ये या, डायरेक्टली तिथं मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला आहे ना जे पण टॉपिक्स असतील पहिले ते देईल. त्याच्यानंतर ते टॉपिक दिल्यावरती मित्रांनो तुम्हाला त्याच्यावरती व्हिडिओ बनवायचा आहे. तो व्हिडिओ मी अपलोड करणार माझ्या यूट्यूब चॅनलवरती. मिनिमम 50,000 जर व्ह्यू आले तर त्या विद्यार्थ्याला किंवा त्या मुलाला सिलेक्ट केलं जाईल माझ्या यूट्यूब चॅनलसाठी, खरं बोलतोसाठी, आणि तो परमनंट मेंबर राहील. असे 10 विद्यार्थी सिलेक्ट करणारे जे UPSC MPSC करतात, कारण हे अत्यंत हुशार विद्यार्थी असतात. फक्त ह्यांना परिस्थितीमुळे त्या गोष्टी करायच्या नाही आहेत. आणि एक लक्षात ठेवा मित्रांनो, खूप गोरगरिबीतनं आलेले तरुण असतात, ज्यांची अपेक्षा असते की थोडं कुठनं तरी काय भेटावं. मी एक उदाहरण बघितलं होतं की मी ज्या कंपनीमध्ये काम करतो, वेस्टर्न टॉवरमध्ये मी काम करतो, तिथे एक विद्यार्थी जो आहे तो रात्रीच्या 2 वाजेपर्यंत तो अभ्यास करत होता. सिक्युरिटीचं ड्रेस परिधान करून तो अभ्यास करत होता. मित्रांनो त्या विद्यार्थ्याचा अभ्यास चालू होता आणि त्याच्यामध्ये तिथं सिक्युरिटीवाले आले, त्याला विचारत होते, "तू काय झोपला आहे का? झोपा काढतोय का? असं करतोय का? हे कामं करायची गरज आहे का?" हे असले मला त्यावेळेस असं वाटलं होतं की बाबा रे, ह्यांच्यासाठी काहीतरी असायला पाहिजे. मी माझं चॅनल डेव्हलप केला, सगळ्या गोष्टी केल्या. मी विचार करून ठेवला होता की हा सर्वसामान्य लोकांसाठी चॅनल असणार आहे, जे की विद्यार्थी असतील, जे गोरगरिबीतले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी असणार आहे. आणि हा खरं बोलतो चॅनलला मी नाव पण त्यामुळेच दिलं, खरं बोलतो, की जेणेकरून हा माझा स्पेसिफिक चॅनल राहणार नाही, सर्वसामान्य लोकांचा चॅनल राहील, जो की ज्यांच्याकडे टॅलेंट आहेत ते येऊन इथं रिप्रेझेंट करतील, लोकांपर्यंत पोहोचवतील, जे माहिती असतील त्या लोकांपर्यंत पोहोचवतील, बातम्या असतील त्या लोकांपर्यंत पोहोचवतील, जे पण टॉपिक्स असतील ते सगळे पोहोचवून व्यवस्थितरित्या व्हिडिओ फॉर्म करतील आणि त्याच्यातनं त्यांचा जो पण रेव्हेन्यू शेअर असेल तो कमवतील. तुम्ही या, माझ्यासोबत पार्टनरशिप करा, रेव्हेन्यू शेअर कमवा आणि हे करा. तुमच्याच व्हिडिओमधले 50% तुम्हाला भेटतील, 50% माझे असतील. मी लास्टपर्यंत हे सांगतो मित्रांनो, पुढे जाऊन काही झंझट नाही झाली पाहिजे रे बाबा. नक्कीच मित्रांनो DM करा, मला संपर्क करा जर इंटरेस्टेड असाल तर. भेटू आपण DMमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.